तर हा बेसिक आपला इथपर्यंत झाला होता. त्याला डोअर्स, विंडो आणि काल तुम्ही कंपोनंट पण ऍड केले त्यामध्ये. मग कंपोनंट मध्ये तुमचे सगळे फर्निचरचे एलिमेंट्स आलेत. ओके. बेड आलाय, किचनचे काही तुमचे जे आहेत ते मटेरियल्स तुम्ही याच्यात ऍड केलेत. बाकी सगळे डिटेल्स यामध्ये ऍड झालेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये कॉलम्स ऍड करायचे आहेत. आता जनरली याच्यात कसं आहे, कॉलम जे आहेत ते तुमचे आर्किटेक्चर व्ह्यूने ऍड होतात. मी खाली एक लेवल ऍड करून घेते. फॉर एक्झाम्पल मी इथे जीएल ऍड केले. हे तुमचं असं ग्राउंड फ्लोअरला मी एक टाकले खाली, म्हणजे मला काय आता फर्स्टला जर मी कॉलम टाकले तर मला खाली ग्राउंड पर्यंत आली पाहिजेत. आपण आर्किटेक्चर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे कॉलम मिळतील. आर्किटेक्चर कॉलम घ्यायचा आहे. कॉलमचे इथे साईजेस आहेत. एडिट करून तुम्ही कॉलमचे साईज डुप्लिकेट करू शकता. पाहिजे ते चेंजेस करा इथे आणि ते साईजेस दिलेत, डेप्थ, हाईट, विड्थ वगैरे. तुम्हाला जो पण साईज चेंज पाहिजे त्यामध्ये तुम्ही इथे ऍड करू शकता. देन ओके करा. जिथे जिथे कॉलम पाहिजे तिथे तिथे द्या. 4 कॉर्नरला 4 कॉलम फिक्स. आता हे डोर मी थोडासा इकडे शिफ्ट करून घेते माझ्या नंतर. कुठेही दिली तरी नंतर ॲरो कमांडनी तुम्हाला त्याला मर्ज करावं लागणार आहे कॉलमला, तेवढं लक्षात ठेवायचं. इथं देते म्हणजे तिथं द्यावं लागणार नाही. याला पण मध्ये घेतलंय मी. इथे पण एक कॉलम दिलाय, त्यानंतर इथे एक दिलाय मी, इथे मध्ये एक द्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही असे ऍड करू शकता. आता मर्ज करायला तुम्हाला कसं आहे, तुम्ही जसं देता तसं देऊ शकता किंवा तुम्हाला ऍड करायचे त्याला व्यवस्थित प्रॉपरली ऍड करा. किंवा ही अलाइन नावाची कमांड आहे, त्याच्यासोबत ऍड करायचं, त्याला क्लिक करायचं फक्त. परत अलाइन, हे असं डायरेक्टली त्याला शिफ्ट होतं लाईक दिस. आणि परत याला याच्यासोबत नाही, सॉरी, याच्यासोबत याला ऍड करायचं, असं होईल. पण आता कॉलम बाहेर जातोय, मग आपण काय करू, याच्यासोबत याला शिफ्ट करू म्हणजे तो असा दिसेल. मग डोर जो आहे तो आपण थोडासा शिफ्ट करून घेऊ इकडे, असं चालेल. किंवा तुमचे अजून ऍडजस्टमेंट असतील तर तसंही तुम्ही करू शकता. त्यामध्ये इश्यू काही नाहीये. जसं आपण देणार आहे तसं तो येणार आहे अलाइनचा. लाईक दिस. कुठल्या एका साईडला त्याला अलाइन करायचं. आता कॉलम्स आले, तुम्ही त्याला 3D मध्ये चेक करू शकता. 3D हे बघा, तुमचे कॉलम्स असे दिसतील तुम्हाला. शेडेड मध्ये बघायचं तर तुम्ही शेडेड पण घेऊ शकता. त्याला कॉलम्स असे वरती आलेले दिसतील तुम्हाला. खटकी म्हणतात त्याला लँग्वेज मध्ये, लोकल लँग्वेज मध्ये. आपण काय करणार त्याला, आता त्याची हाईट जी आहे, मला ग्राउंड फ्लोअरला पण कॉलम्स हवेत. मग मी पिक केलंय त्यांना, कंट्रोल प्रेस करून सगळे कॉलम्स जे आहेत आपल्याला सिलेक्ट करायचे. ओके, देन कॉपी, पेस्ट, अलाइन टू सिलेक्टेड लेवल्स. मग कुठल्या लेवलला पाहिजे, फक्त ग्राउंड फ्लोअरला, तो ओके करा तुम्ही. त्याला ग्राउंडला येऊन जाते. फर्स्टला पण आली, सेकंडला पण आली. आता आपण असा विचार करू शकतो की आपण फक्त ग्राउंडला कॉलम काढून त्याची हाईट आपण वरपर्यंत घेऊ शकतो, तर तुम्ही तसंही करू शकता. पण जेव्हा आपण शेड्यूल्स काढतो तेव्हा हा कॉलम काउंट होताना फक्त एक काउंट होतो, बट असताना तो एक असतो का, नाही, तो 2 असतो ना, हा 1 आणि हा 2. तर त्यामुळे असं डिवाइड मध्ये आपल्याला कॉपी पेस्ट करावं लागतं. ते एक रिझन आहे तुमचं शेड्युलिंगचं. बाकी असं काही रिझन नाहीये त्याला वेगळं काढण्यामध्ये. काल आपण फ्लोअर काढायला शिकलो होतो, आर्किटेक्चर मध्ये आपण फ्लोअर काढलाय. फ्लोअर काढताना तुम्ही पिक लाईननी बाहेरचा जो आहे तुमचे एक्सटिरियर फेस, ते तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचे लाईक दिस, देन फिनिश. हे असं. आता तुम्हाला ते घ्यायचंय, सिलेक्ट करा याला,
कॉपी पेस्ट अलाइन टू सिलेक्टेड लेवल्स. कुठल्या लेवलला पाहिजे? ग्राउंड फ्लोअरला. मग ग्राउंड फ्लोअरला पण तुमचं असं येईल सेम बॅकग्राऊंड मध्ये. तुम्हाला तसं सगळंच मिळून जाईल. कॉलम मध्ये ते पार्किंग पण तुम्ही त्याच्यामध्ये दाखवू शकता. तर हा कॉलम येतो आणि ते हे येतं फ्लोर येतं. तर आज याच्यामध्ये आपल्याला सीलिंग शिकायचंय. सीलिंग म्हणजे तुमचं काय पीओपी डिझाईन्स वगैरे बाकी सगळे डिटेल्स त्यामध्ये. त्याच्यात एवढं जास्त डिटेलिंग नाही होत, पण तरी जेवढं होतं मी तेवढं सांगते तुम्हाला. सीलिंग मध्ये जायचं, त्यामध्ये दोन तीन ऑप्शन आहेत. काही ग्रिड सीलिंग आहे, काही तुमचं जेनरिक मटेरियलचं एक प्लेन आहे. तर 600 बाय 600 ग्रिडची मी एक सीलिंग घेतली. त्यामध्ये दोन ऑप्शन आहेत. एक आहे तुमचं ऑटोमॅटिक सीलिंग, जे रेडनी हायलाइट होते बघा, तुमचं कव्हर करताय, किंवा स्केच आहे. मग स्केच म्हटलं तर तुम्हाला असं स्वतः तुम्हाला कुठपर्यंत पाहिजे तिथपर्यंत ड्रॉ करावं लागेल. ओके. सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक सीलिंग म्हटलं मी इथे ड्रॉ केलं. सीलिंगची हाईट तुम्हाला इथं 2.6 ला दिसेल. तुम्ही चेंज करू शकता जर तुम्हाला ते बघायचं असेल तर. 3D मध्ये आलो तर तुम्हाला ते सीलिंग असं दिसेल. सीलिंग वर वर्क करण्यासाठी तुम्हाला इथं सीलिंग प्लॅन मध्ये जावं लागेल. मग तुम्हाला असं सीलिंग दिसेल. मग याच्यामध्ये तुम्हाला अजून काहीतरी काम करायचं तर तुम्ही सीलिंग मध्ये जा. स्केच सीलिंग म्हणा. आता एक असं 2.6 दिलंय तर 2.5 म्हणते मी, म्हणजे त्यालाच काय होईल, माझं अटॅच सीलिंग येईल. जसं की मला काय करायचंय, छोटे छोटे जे हे आहेत सॉकेट जे मी दाखवते लाईट साठी, ते मी कॉपी करते आहे इथे. कॉपी कॉन्स्टंट मल्टिपल, म्हणजे तुमचे काय होईल, कॉन्स्टंटली ते कॉपी पण होतील आणि मल्टिपली मला येतील पण. हे बघा मी इथे दाखवले. त्यानंतर फिनिश केलं मी त्यांना. तुम्हाला हे चेक करायचं असेल तुम्ही 3D मध्ये चेक करू शकता. आता ते बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही वॉल हाईड करावी लागेल. सिलेक्ट करायचं, इथं चष्मा आहे त्याच्यावर जायचं, हाईड एलिमेंट म्हणायचं आणि असं खालतून चेक करायचं. तुम्हाला बघा ते रेड ब्ल्यू हे सर्कलचे दिसत आहे. त्याला मी सिलेक्ट केलं, एडिट केलं, मेक इट डुप्लिकेट. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं ग्राफिक्स मध्ये दिसतात बाकी सगळे डिटेल्स वगैरे. याच्यामध्ये तुम्ही प्लेन पण घेऊ शकता. प्लेन घेतलं तर ते तुम्हाला असं दिसणार आहे. अप्लाय ओके केलं. त्या ग्रिडला सिलेक्ट केलं, मी एडिट केलं. मला काय करायचं, त्याच्या स्ट्रक्चर मध्ये एडिट करायचं, त्याचं जे मटेरियल आहे ते चेंज करायचं. जिप्सम बोर्डचं एक मटेरियल आहे आणि एक दुसरं आहे, तर तुम्ही त्याच्यात मटेरियल चेंज करू शकता किंवा तुम्हाला हवं तसं ते जसं तुम्हाला पाहिजे तसं. मी आता त्याला ना हे वाला देते, थोडस शायनी मध्ये दिसतंय मला कलर. अप्लाय ओके. शेडेड मध्ये त्याच्यामुळे असं दिसतंय, रिअलिस्टिक म्हणा त्याला. हो, बाहेरून तर जिप्समचं आहे, 2 पार्ट मध्ये ना ते. जस्ट अ मिनिट. काय करते, पण वॉल हाईड करून टाकते. आता दिसायला लागलं ते येलो मध्ये आपलं. तुम्ही पेंट पण करू शकता त्याला, डायरेक्टली पेंट मध्ये जायचं. पेंट. हे बघा पूर्ण याला एकत्रच येत आहे, मग आपल्याला तेवढं हे नाही राहणार. झूम करून काम केलं की आपलं लवकर होईल. सिलेक्शन जे आहे ते करता आलं पाहिजे.
शिफ्ट आणि स्क्रोल प्रेस करून तुम्ही त्याला असं मूव्ह करू शकता. हे बघा आपल्याला आता ते आले आहे. तुम्ही असंच करावं असं काही नाहीये. तुम्हाला जसंही वाटत असेल तुम्ही तसे सिलिंगचे डिझाईन्स त्यामध्ये ऍड करू शकता. हे बघा सगळे डिझाईन्स माझे तिथे रेडी झाले. मी काय केलं परत मी इथे सिलिंग प्लॅन वरती मला त्याच्यावरती लाईट्स द्यायचे. आर्किटेक्चर मध्ये जायचं आणि कंपोनंट प्लेस अ कंपोनंट लोड फॅमिली. तुमची लाइटिंग कशामध्ये ते चेक करायचं. आधी माझी फॅमिलीच बघती आहे. तुमच्या फॅमिलीज लगेचच तुम्हाला तिथे मिळतील. तुम्ही जिथे कॉपी केलाय तिथे तुम्हाला ते सगळा डेटा मिळून जाईल. आता तो डेटा मी थोडंसं शोधते, एक मिनिट. कारण मी 19 केल्यामुळे माझ्या 15च्या फॅमिलीज होत्या, म्हणून मी नवीन फॅमिलीज ऍड नाही केल्या त्या. कारण तसं केलं तर ते खूप हेवी जातं. Just a minute. मॅम प्रोग्राम डाटा मध्ये असते टेम्पलेट्स. बाजूला प्रोग्राम डाटा रिवेट असेल बघा खाली. ते कुठेतरी इथे मिळते. लायब्ररीज मध्ये तुम्हाला मिळतील, इम्पिरियल किंवा मेट्रिक मध्ये असतील तुमच्या. मला फोल्डर हवा आहे लाइटिंगचं. मिळालं. एक्सटर्नल आणि इंटरनल लाईट्स वेगळे वेगळे दिलेले असतील त्यांनी, ते फक्त चेक करून घ्या. एक्सटर्नल मध्ये काय येतील तुमची स्ट्रीट लाईट्स वगैरे येतील. इंटरनल मध्ये बघा असे लाईट्स दिले त्यांनी, स्ट्रिप्स लाईट वगैरे. त्याच्यात चेक करायचं की तुमच्या ह्याच्यामध्ये लाईट्स कुठले कुठले दिलेत त्यांनी. तिथे सिलिंगचे लाईट दिलेत बघा, 1 आणि 1, 2 नाव लिहिले त्याच्या खाली. लोड करून घ्यायचे. सीलचे लाईट सिलिंगलाच येतील, वॉलचे वॉललाच येतील. लॅम्प जे असतील ते डायरेक्टली स्टँडी असतील तर ते तिथंच असतील असे. सिलिंग मध्ये पण आपल्याला ऑप्शन आहे. गोलवाला लाईट मी टाकते याच्यामध्ये. आता तो कुठेतरी बसणार आहे, म्हणजे एक्झॅक्ट सेंटर वाला असा ऑप्शन नाही, कारण मी ते ग्रीड काढून टाकले ना आता आपण प्लेन घेतल्यामुळे. जर ग्रीड असतं ते परफेक्ट बसले असते. त्यासाठी ग्रीड नका काढू, तेव्हा तुम्ही द्याल तेव्हा. एरो कमांडनी तुम्ही त्याला म्हणजे अंदाजे तुम्हाला जर आणायचं असेल सेंटरला, तुम्ही त्याला फिक्स करू शकता. फारच इकडे तिकडे गेला असेल तर. आले का? थोडंसं वाटतं. ओके ठीक आहे. या लाईट्स आल्या, आपण 3D मध्ये चेक करूया. त्याच्यामध्ये बघा याच्या खाली लाईट्स लागलेले दिसत आहेत असे.
असं तुम्ही डिझाईन काढू शकता. त्याच्यामध्ये अजून काय करता येईल तुम्हाला, जर याला तुम्ही वायर फ्रेम मध्ये घेतलं किंवा हिडन लाईन मध्ये घेतलं, सिलिंगची एखादी डिझाईन त्यात कॉपी करायची असेल तर तुम्ही कंपोनंट मध्ये सेकंड मॉडेल इन प्लेसचं ऑप्शन आहे, त्यामध्येच तुम्हाला मॉडेल जेनरिक मॉडेल म्हणून आहे. हे ऑप्शन मी पुढे शिकवणार आहे, फक्त आज मी तुम्हाला त्यात डिझाईन करायला शिकवणार. त्याच्यात एक कमांड आहे स्वीप वाली, तर स्वीप मध्ये जायचं आणि स्केच पाथच्या ऐवजी पीक पाथ म्हणायचं आणि तुमचे जे याचे पाथ आहेत म्हणजे जे ऑप्शन्स आहेत तुमचे प्लायवूडचे, तेवढाच पाथ तुम्ही तिथे घ्यायचा. मला तिन्हीकडे आणि अजून कुठे देता येईल, या 4 लाईनला मला तिथे आणता येईल. आपण घेता येतोय, आपण येतोय, हा मात्र माझा पूर्ण जातोय, त्यामुळे मग मी तो नाही घेते, अवॉइड करते घ्यायचा. ओके, तर पाथ पिक केला मी आणि फिनिश केलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, प्रोफाईल तिथे म्हणजे तुम्हाला कसं डिझाईन हवंय तसं काढायचंय तिथे. ठीक आहे, तर डिझाईन तर काही नाही, पण मी एक सर्कल काढते म्हणजे सर्क्युलर पाईप सारखा डिझाईन त्यामध्ये येतील किंवा एखादा रेक्टँगल घेऊयात आपण. ते सिलेक्ट एडिट स्केच, एक रेक्टँगल मी तिथे काढत आहे. त्याला तुम्ही ॲरोनी हेल्प करू शकता म्हणजे ते असं दिसेल तुम्हाला व्यवस्थित. देन फिनिश, हे बघा हा पाठ असा दिसतो तुम्हाला, पूर्ण त्याने असं घेतलं. त्या पाथला सिलेक्ट करायचं आणि इथेच तुम्हाला मटेरियल पण अप्लाय करता येतं. मग ते मटेरियल तुमचं जसं पेंट असेल ना त्याच्या अकॉर्डिंगली त्याला द्या, म्हणजे मॅच होऊन जाईल तो तिथे कन्सेप्ट तुमचा. झालं, देन तुम्ही त्याला शेडेड किंवा रिअलिस्टिक मध्ये चेक करा. लुकला असं दिसेल तुमचा. तुम्हाला हवं तर तुम्ही ते छोटं मोठं करू शकता किंवा हे जे थोडं बाहेर काढले ना मी, तो पार्ट तुम्हाला आताच हवा असेल तर तुम्ही त्याला परत एडिट करू शकता. परत एडिट करण्यासाठी सिलेक्ट एडिट इन प्लेस अँड देन फक्त ती सिलेक्ट करायचा शेप, एडिट स्वीप किंवा तुमचा जो असेल, आता तुम्हाला पाथ पिक करायचा किंवा हा जो शेप आहे तो एडिट करायचा, शेपला सिलेक्ट करा, एडिट प्रोफाईल म्हणा. जेवढं तुम्ही आत बाहेर काढलाय किंवा जे तुम्ही आता करताय ते तुमचं नॉर्मल होऊन जाईल. फिनिश, ते बघा ते छोटं झालं. माझं मॉडेल मी इथे आणलं तरी असं पण दिसेल तुम्हाला. याच्यात तुम्ही डिझाईन्स काही करू शकता. त्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट यूज काय आहे, मी याला रिसेट केलं. एकच मिनिट, आपण काय करू, फक्त वॉलचं जे पार्ट आहे ना तेवढंच एक पार्ट बनवून घेऊ. सिलेक्ट हायडिंग इमेज, मी काय केलं, पेंट जी कमांड आहे माझी इथे, त्यात मटेरियल वगैरे कसे ऍड करायचे ते आपण बघणारच आहोत. तात्पुरतं मी त्याला एक पेंट मारून घेते, म्हणजे काय होईल, जेव्हा आपण त्याला लाइटिंग मध्ये रेंडर करू तेव्हा तो इफेक्ट चांगला दिसेल. ओके, देन आपण काय केलं, रिसेट टेम्पररी एलिमेंट. देन आपण इथे आलोय परत कुठे, आपल्या लेवल वरती, लेवल बनलो. आता या वॉलला तर आपण कलर नाही दिला, त्यामुळे आपण कॅमेरा इथेच ठेवणार आहे. व्ह्यू मध्ये जायचं, इथे असं तुमचा कॅमेरा आणि या पोझिशन वरून, कुठल्याही पोझिशन वरून तुम्हाला जे पाहिजे ते असे सेट रेस टाकायचे. त्यामध्ये बघा तुम्हाला ते दिसतं, फाईन आणि रिअलिस्टिक म्हणायचं. जसं तुम्ही व्ह्यू दाखवणार तसं ते येणार. हा माझा व्ह्यू आहे. आता मला रेंडर करायचं म्हणजे ते लाईट्स ऑन करायचे, तर त्याची प्रोसिजर बघा. डबल आर टाईप करायचं किंवा इथे रेंडर, इथे क्वालिटी ठेवायची. तुम्ही जेवढी चांगली क्वालिटी ठेवणार तेवढं ते टाइम लागणार.
हाय, बेस्ट, मीडियम असे क्वालिटीज असतात. जास्त करायचं असेल तर इथं प्रिंटर करायचं, डीपीआय वाढवायचं, त्याला अजून वेळ लागतो, पण चांगलं येतं. ते झाल्यानंतर इथं लाइटिंग येतं. तर आपण सध्या आता आर्टिफिशियल लाईट्स यूज करतो, त्यामुळे सर न घेता आर्टिफिशियल इंटेरियर आर्टिफिशियल घ्यायचा, फक्त हाच घेऊ यायचा आणि रेंडर म्हणायचं आणि थोडा वेळ थांबायचं. त्याच्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट एक्सपोजर करू शकता, म्हणजे लाईटची इंटेन्सिटी आहे ना ती ब्राईट करू शकता अजून थोडीशी. ते डार्कर किंवा ब्राईटर, म्हणजे तो व्हाईट कलरचा दिसला पाहिजे का तुम्हाला येलोइश मधनं असं थोडा डार्क दिसतोय, किंवा थोडासा मंद लाईट पाहिजे, तर याच्या टाईपचं. शॅडो मध्ये पण तुम्हाला त्याची शॅडो किती दिसली पाहिजे ते आहे. इथं ग्रेश कलरचं घेतलं तर आपण बघता ट्यूबलाईटचा जो लाईट असतो तो ग्रेश कलर मध्ये असतो जरासा, ओके. आणि जो आपला थोडासा गावाकडचा लाईट असतो येलो वाला तो असा दिसतो. कलरचे लाईट्स पण असतात. कूलर म्हणलं की तो असं दिसतो. वॉर्मर म्हणलं की येलोचं जे आहे ते त्याचे थिसेस जरा जास्त दिसायला लागतात, येलो शेड जास्त दिसायला लागतो. कूलर मध्ये असा ब्लूइश कलर दिसतो आणि याच्यामध्ये असं येलोइश कलर दिसतो. तर याच्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करायचं तुम्हाला जे हवंय तसं, तुमची रिक्वायरमेंट कशी आहे. अगोदर कसं दिसत होतं तुम्हाला बघायचं असेल, शो दी मॉडेल असं, आणि रेंडर झाल्यावर कसं दिसतोय असा. ठीक आहे. आता ही जी इमेज आहे तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये सेव्ह करायची असेल तर सेव्ह टू प्रोजेक्ट म्हणायचं. बट ही जी इमेज आहे तुम्हाला एखाद्यासोबत शेअर करायची आहे तर एक्सपोर्ट, त्यानंतर तुम्हाला इथे जेपीजी फॉर्मॅट मध्ये पाहिजे तिथे सेव्ह करता येते. हे तुमचं असं सेव्ह होऊन जातं.